चारी महिने म्या सीता शोकवनी ठेविली व्रता बाळची भोवनी आम्ही आता म्हणूनच कामता उठविला। प्रभू रामचंद्र भगवान की जय। राजा रावणाची तळमळ होऊ लागलेली आहे, त्याला एक क्षणाचा सुद्धा दम निघाला। तो तळमळ करीत विचार करू लागलेला आहे की आजपर्यंत मी फार मोठी चूक केलेली आहे। सीतेला आणून 4 महिने झाला अशोकवनामध्ये ठेवलं, परंतु तिच्या होकाराची वाट मी आजपर्यंत बघत आहे। हीच माझी चूक आहे, परंतु आता मात्र मी ही चूक होऊ देणार नाही। आत्ताच तात्काळ जातो आणि जाऊन जबरदस्तीने सीतेचा भोग घेतो, अशा प्रकारचा विचार राजा रावणाने केलेला आहे। कामोन्मत्ती चाले लंकापती सवे शोता शतानुशती सुवर्ण दीपिका घेऊन हाती तोल संचिती सुगंध। राजा रावणाचा काम अतिशय उद्दीप्त झालेला आहे आणि त्या भावनेनं त्याने आपल्या सोबत असणाऱ्या ज्या काही दूतिका आहेत त्या दूतिकाला सांगितलं की आता ताबडतोब आपल्याला अशोकवनामध्ये जायचं आहे। आज्ञा मिळाल्याबरोबर त्या दूतिकांनी आपल्या हातामध्ये सोन्याचे दांडे असणारे दिवे घेतले आणि दिव्यामध्ये वाते लावून त्या उजेडाने राजा रावण अशोकवनाकडे जाऊ लागलेला आहे। कनकंदेडे युक्त मानिकी शशांक चित्ते धरिली एकी वजनवरती अनेकी वडिया केतकी देताती। राजा रावणाचा मोठा थाट आहे, दिव्याला असणारे सोन्याचे दांडे आहेत, वारा घालण्यासाठी पंख आहेत, त्या पंखांना सुद्धा सोन्याचे दांडे आहेत, त्याच्यावरती छत्र धरलेला आहे, त्या छत्राला अतिशय मौल्यवान अशा हिऱ्या माणिक मोत्याने जळवलेला आहे। आणि असा सर्व थाटमाट घेऊन राजा रावण अति गडबडीने अशोकवनाकडे जाऊ लागलेला आहे।